बऱ्याच दिवसानंतर देवदर्शन ते करायचं नियोजन झालेलं. व्हिडिओ शुक्रवारचा आहे आणि दर शुक्रवारी मंदिरात भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळते. आजचा व्हिडिओ पण एकदम भारी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळं सांगतो. आणि फॉलो जर केलं नसलं तर फॉलो पण करा. रामराम मंडळी, मी आकाश तवले आणि माझ्यासोबत आहेत हडपसर एरियाचे जिओ नेटवर्कचे इंजिनियर अमोल सर. पुण्याहून सुट्टी घेऊन गावाकडे येऊन आई तुळजाभवानीचं आणि आई येडेश्वरीचं दर्शन घ्यायचं अमोल सरांनी नियोजन केलेलं. आता आमच्यासोबत तुमच्या सगळ्यांचं पण आई तुळजाभवानीचं आणि आई येडेश्वरीचं देवदर्शन होणार आहे. देवदर्शनाला जाताना रस्त्याने आपल्या धाराशिव मधली MIDC पाणी पुरवठा विभाग आणि आपलं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज दिसलेलं. धाराशिवच्या बाहेर आल्यावर भला मोठा उंच भगवा झेंडा ताट मानेनं फडकत होता, हे बघून लयच भारी वाटलं. आता तुळजापूरच्या पाहुण्यांनी मात्र हायगी केली नव्हती, कारण त्यांनी भरपूर फॅन लावलेलं आणि सगळं फॅन चालू होतं. पण ज्या माणसाला गरम होत होतं तो माणूस म्हणजे माऊली आज आमच्या सोबत नव्हता. तुळजापूरमध्ये पोचायला फक्त 4 किलोमीटर अंतर राहिलेलं आणि आम्ही चटकीपट 4 किलोमीटर अंतर पार करून टाकलं. तुळजापूरमध्ये आल्यावर तर बरेच भाविक भक्त आपापल्या सोयीनं आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आपल्याला बघायला भेटले. आज तर शुक्रवार असल्यामुळे मंदिराच्या बाहेरच असली चिक्कार गर्दी होती, काय विचारूच नका. आई तुळजाभवानीच्या मंदिराला 2 मुख्य महाद्वार आहेत. पहिला म्हणजे राजे शहाजी महाद्वार आणि दुसरा म्हणजे राजमाता जिजाऊ महाद्वार. पहिल्या महाद्वारातून दर्शनासाठी जायचं आणि दुसऱ्या महाद्वारातून दर्शन घेऊन बाहेर यायचं. पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मंदिराचा सगळा परिसर फिरून घेतला. आता मंडळी, तुम्हाला तुळजाभवानी मंदिराचा एक संपूर्ण व्ह्यू दाखवतो. थोडा वेळ आई तुळजाभवानीच्या दरबारात बसलो आणि तिथून आई येडेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी येरमाळ्याला निघालो. तुळजापूर मधून 57 किलोमीटर अंतर पार करून आम्ही येरमाळ्यात म्हणजेच आई येडेश्वरीच्या मंदिरावर पोहोचलो. पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या ठरलेल्या गुरुमामा यांच्याकडून घेऊन मंदिराच्या आत जाऊन आई येडेश्वरीचं दर्शन घेतलं. आता मंडळी, आमच्या सोबत तुमचं पण दोन्हीकडील देवदर्शन चांगलंच झालेलं दिसतंय. आई तुळजाभवानीच्या कृपेनं आणि आई येडेश्वरीच्या कृपेनं सगळं देवदर्शन व्यवस्थित झालं. तिथून मग आम्ही घराकडे निघालो. तर आजच्या पार्ट मध्ये एवढंच. नंतर भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.